थँक्यू डीजे. तर नक्कीच आज आपण पाहिले गेले तर एका पहिलवानाचा वाढदिवस आहे. शुभम दादा सुतार. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे आहेत आर्यन पारखी यांच्यावरती आक्रमण. 66 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रोहन वेडे पाटील आक्रमण चढवतायत आणि यावेळेस मात्र बॅटला ब्रश करत आपण पाहतोय मैदानामध्ये निश्चितप्रमाणे चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. विकेट होती डाऊन. रोहन वेडे पाटील होतील बाद. इथे मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत नवीन बॅटर सूरज भुंडे. बावधन स्पोर्ट्स संघाचा आपण पाहिलं तर नक्कीच मुळशीकरांनी त्याला आता नवीन नाव दिलेलं आहे. बावधन स्पोर्ट्स संघाचा माटी आहे आणि त्याच्यासाठी प्राइज आलेला आहे. सूरजने जर पहिल्याच बॉलवरती षटकार खेळला ना तर पहिलवान शुभम दादा सुतार आणि अनिकेत दादा पवळे यांच्या वतीने 1,000 रुपयाचं प्राइज. योगेश दादा पाडाळे चॉकलेट बॉय यांच्या वतीने 1,000 रुपयाचं प्राइज सूरज यांच्यासाठी. 66 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस पहिलाच बॉल आसमान तर दाखवलंय. हो इथे उंच गेलेला चेंडू होता. लांबी कमी होती आणि इथे फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे. एकंदरीत आपण बघितले तर मैदानामध्ये आता सूरज कडून नक्कीच संघाला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि सूरजचं आक्रमण बघायचं होतं इथे प्रेक्षकांना त्यांच्या मित्रपरिवाराला, परंतु त्या आक्रमणामध्ये तो अपयशी राहिला. विकेट आली. नवीन बॅटर अतुल दगडे पाटील. अतुल दगडे मैदानामध्ये दाखल इथे होतील. आर्यन आपण पाहिले तर निश्चितप्रमाणे लागोपाठच्या 2 विकेट मात्र इथे मिळवलेल्या आहेत. पुन्हा एकदा यावेळेस मोठा स्ट्रोक फटका फसलाय. निलेश देशमुख आहे चेंडूच्या खाली. टिपलाय झेल आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आर्यन पारखीचं. लागोपाठच्या 3 विकेट मिळवल्यात आर्यनने. पहिला डाव इथे मैदानामध्ये संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर नक्कीच आपण बघतोय मैदानाच्या मध्ये स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या आता 67 धाब्यांचा आता मात्र जे टार्गेट आहे आणि या 67 धाब्यांचा टार्गेट मैदानामध्ये बघायचं कशा प्रकारे ते पूर्ण केलं जाणार आहे. यानंतरची देखील होणारी मॅच आपण मैदानामध्ये बघणार आहोत. भुकुम विरुद्ध चांदे. स्वयंभू रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे या 2 संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती करतो या टॉस साठी आपण नाणेफेकीचा कौल